नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. मार्केटनं सुरुवात निगेटिव्ह केलेली 60-70 पॉईंट निफ्टी मायनस होती आणि आपला जो महत्त्वपूर्ण सपोर्ट 25,700 आपण गेले कित्येक दिवस या रेंजमध्ये ट्रेडिंग होते आणि 25,700च्या आसपास निफ्टी सपोर्टही घ्यायचा प्रयत्न करते. ऑलमोस्ट त्या रेंजपाशीच निफ्टी आलेली सकाळी मॉर्निंगच्या सेशनला, पण त्यानंतरनं 11 वाजताच्या आसपास 10:30-11 नंतरनं मात्र मार्केटला चांगली रिकव्हरी आली आणि ऑलमोस्ट मार्केटनं 60-70 पॉईंट जो काही मायनस आहे तो पूर्ण मायनस रिकवर करून पॉझिटिव्ह 100 पॉईंटच्या आसपास 25,900च्या जवळ जाऊन पोचले. ऑलमोस्ट 25,900 टच केला निफ्टीनं, पण 25,900 टच केल्यानंतरनं मात्र परत दुपारच्या सेशनला निफ्टीमध्ये प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं, सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आणि एक रेंज बाउंड आणि एक वोलाटाईल ट्रेडिंग सेशन आज आपल्याला बघायला मिळाला. मॉर्निंग सेशनवरनं लो लेवलवरून रिकव्हरी आली, दुपारच्या सेशनमध्ये आफ्टरनून हायर लेवलवरून सेलिंग प्रेशर आलं आणि एकदम फ्लॅट क्लोजिंग 25,800च्या आसपासच दिलं, जिथं आपण ऑलमोस्ट काल क्लोज झालेलो. निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, ऑलमोस्ट एक फ्लॅट क्लोजिंग आपल्याला बघायला मिळाले. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे ते हायर लेवलला रेजिस्टन्स फेस होतो आहे, लोअर लेवलला 25,700-800च्या आसपास सपोर्ट फेस होतो आहे आणि तिथून रिकव्हरी येते, मार्केट बाउन्स करायला बघतं. तेव्हा मला वाटतं फर्दर मार्केट रेंज बाउंड राहील आणि जोपर्यंत आपण 26,000 क्रॉस करून मेंटेन होणार नाही तोपर्यंत फर्दर रिकव्हरीही येणार नाही. तोपर्यंत ऑलमोस्ट आपण 25,700 ते 26,000 या रेंजमध्ये किंवा 25,900पर्यंत या रेंजमध्ये थांबू शकतो आहे. त्यामुळे उद्याही सेशनला ट्रेड करायचं असेल तर मला वाटतं रेंज बाउंड राहू शकतं, पण जर 25,900 क्लाइम केला तर 26,000पर्यंत जाईल. 26,000च्या वरती गेलं तर शॉर्ट करून येऊ शकते. तोपर्यंत आपल्याला 26,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्यामुळे उद्याच्या सेशनला 25,800च्या वरती 25,900 पहिला रेजिस्टन्स, 25,900च्या वर 26,000पर्यंत जाऊ शकतं. लोअर लेवलला 25,800च्या खाली आला तर 25,700 आणि 25,750 हे दोन सपोर्ट आहेत. पहिला सपोर्ट 25,750, 25,750च्या खाली गेला तर 25,700पर्यंत निफ्टी जाऊ शकते. 25,800च्या वर 25,900 पहिला रेजिस्टन्स आहे आणि 26,000 दुसरा रेजिस्टन्स आहे. या रेंजमध्ये आणि या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टीमध्ये काम करू शकता. बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर 59,000च्या वरती गेलो तर आपण 59,200 ते 300पर्यंत जाऊ शकतो. 59,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 59,300च्या वर गेलं तर फर्दर शॉर्ट कवरिंग येईल. लोअर लेवलला 58,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 58,800च्या खाली गेलो तर 58,500पर्यंत येऊ शकतो, पण गेले 2-3 ट्रेडिंग सेशन बँक निफ्टीचा आहे तो 58,800 हा सपोर्ट होल्ड केला आहे. एवढा निफ्टीनं सुद्धा या आठवड्यामध्ये 25,700, 750 सपोर्ट होल्ड केला आहे. त्यामुळे जर आपण हे सपोर्ट होल्ड केले उद्याही तर मला वाटते नेक्स्ट वीकमध्ये एक चांगली वरची अपवर्ड मोमेंटम रॅली येऊ शकते. 26,000च्या वर गेलो तर एक शॉर्ट कवरिंग रॅलीसुद्धा ट्रिगर होऊ शकते. त्यामुळे बाय ऑन डीप राहा, पण हायर लेवलला सेल ऑन राहायचं राहा. अनलेस अँड अंटिल 26,000 निफ्टीमध्ये क्रॉस होत नाही, बँक निफ्टीमध्ये 59,500 क्रॉस होत नाही. त्यामुळे या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या काम करा. आज NSEमध्ये 1,041 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,770 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 24 शेअर्स वाढले, त्या बाजूला 25 शेअरमध्ये पडझड आहे. मिक्स शो आहे. निफ्टीमध्ये वाढणारे पडणारे शेअर्सची संख्या ऑलमोस्ट सेम आहे. NSEमध्ये मात्र पडणारे शेअर्सची संख्या जास्त आहे. मिड कॅप स्मॉल कॅप जे आहेत ते अंडर परफॉर्म करत आहेत. सेक्टर इंडिसाइजचं बघायचं झालं तर IT, मेटल आणि रिअल्टी इंडेक्समध्ये रिकव्हरी आली. क्लोजिंगला मॉर्निंगला सगळेच सेक्टर मायनस होते, पण क्लोजिंगला रिकव्हरी आली आणि हे 3 सेक्टर पॉझिटिव्हमध्ये बंद झाले. पण एनर्जी, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, बँक्स आणि फार्मामध्ये किरकोळ दबाव राहिला. एक 0.5% आसपास मायनस राहिले ते सेक्टर्स. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स एक 20-30 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर्स जे आहे ते जवळपास ऑलमोस्ट 400 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. US मार्केटमध्ये गेले 2-3 ट्रेडिंग सेशन 300-400 पॉईंटची डिक्लाइनिंग आले, त्यामुळे एखादी रिलीफ रॅली येऊ शकते. जर US मार्केट 300-400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये गेले तर मला वाटतं निश्चित आपण उद्या एक पॉझिटिव्ह स्टार्ट करू शकतो. पण हायर लेवलला रेजिस्टन्स आहे 25,900 आणि 26,000 हे निफ्टीसाठी रेजिस्टन्स आहेत. हे थोडंसं माइंडमध्ये ठेवून तुम्ही काम करू शकता. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहितीला सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.